नमस्कार मित्रांनो, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, गहू पिकामध्ये फुटवे वाढीसाठी आपण कोणते औषध वापरू शकतो, कोणती फवारणी करू शकतो, कोणते हार्मोन्स किंवा कोणते खत व्यवस्थापन करू शकतो की ज्यामुळे आपले उत्पादन वाढेल. तर हे जर आपल्या पिकामध्ये कमी फुटवे असतील तर आपलं उत्पादन कमी असणार आहे. आता ही टिलरिंग किंवा फुटवे म्हणजे काय? तर गव्हाच्या मुख्य रोपापासून बाजूला येणाऱ्या नवीन फांद्या म्हणजे टिलर्स म्हणू आपण त्याला किंवा फुटवे म्हणू. आता हे फुटवे कमी का होतात ते आपण बघून घेऊया, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती उपाययोजना करता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं याच्यासाठी कमी प्रमाणात बियाण्याचा वापर. आपल्याला प्रति गुंठा 1 किलो बियाण्याचं आवश्यकता असते. त्यापेक्षा जर कमी वापर झाला तर आपोआप फुटवे कमी येणार, बियाण्याची संख्या कमी पडल्यामुळे उत्पादन घटणार. तर त्याच्याबरोबर आपण असतो दुसरं महत्त्वाचे घटक आहेत की नायट्रोजनचं योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी न देणं. त्याच्याबरोबर झिंक आणि सल्फरची कमतरता किंवा आपल्या वातावरणामुळे जास्त थंडी असेल आणि किंवा पावसाचं असेल तरीही त्याची वाढ खुंटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की हार्मोन्स बॅलन्स नसणे. आता हे खत व्यवस्थापन कसं करायचं आपण? तर हे खत व्यवस्थापन करताना तुम्ही कमी दिवसाच्या कालावधीच्या पिकामध्ये बेसल डोस दिलाच पाहिजे. आता त्यावेळेस तुम्ही एकरी 1 बॅग DAP किंवा 15-15-15ची 1 बॅग वापरू शकतो. आणि पेरणीनंतर जर तुमची जमीन हलकी असेल तर तुम्ही युरियाची 2 वेळा दिला पाहिजे. युरिया एक 45 किलोचा युरिया 2 वेळा विभागून द्या. आणि जर तुमची मध्यम काळी जमीन असेल तर तुम्ही 20 दिवसांनी 45 किलो एकरी द्या. आणि जर तुम्ही हार्मोन्सची फवारणी करणार नसाल तर तुम्ही त्याबरोबर 5 किलो झिंक सल्फेट एकरी द्यायला विसरू नका. आता ही जर तुम्ही हार्मोनची फवारणी करणार नसाल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक दुसरी फवारणी सांगतो की त्याच्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता. ही फवारणी तुम्ही 25 दिवसानंतर घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही 19-19-19 हे 500 ग्रॅम एकरी वापरायचं आहे. त्याच्याबरोबर सिलेटेड मायक्रोन्यूट्रियन्स सूक्ष्मद्रव्ये ते 250 ग्रॅम घ्यायची एकरीसाठी. आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे समुद्र शेवाळाचा अर्क तो 250 ml एकरीसाठी वापरा. ही फवारणी केली तरीसुद्धा तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसेल. आणि जर तुम्ही हार्मोन्सची फवारणी करणार असाल तर मग मी मात्र तुम्हाला ह्या प्रमाणात योग्य प्रमाणातच सगळं पाण्याचं प्रमाण योग्य असायला हवं आणि पंपाचंही प्रमाण योग्य असायला हवं. नाहीतर मग हे हार्मोन्सचं जास्त प्रमाणाचा वापर तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो, नुकसानच करतं ते. आता ही फवारणी तुम्ही गहू पिकं तुमचं 25 दिवसाच्या असताना करायला हवे. आता याच्यामध्ये तुम्ही काय घ्यायचं आहे बघा, 19-19-19 हे 500 ग्रॅम एकरी. परत त्याच्याबरोबर सूक्ष्मद्रव्ये सिलेटेडमधली 200 ग्रॅम एकरसाठी. सीवीड एक्स्ट्रॅक्ट समुद्र शेवाळाचा अर्क 200 ते 250 मिली एकरी पुरेसं प्रमाणात ठरतं. आता याच्याबरोबर एक हार्मोन्स घ्यायचा आहे 6BA ज्याच्यामध्ये सायटोकायनिन असतं. हे वापरायचं आपल्याला 120 मिली. आता हे 120 मिली कसं करायचं हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, कारण इथं हे स्क्रीनवर सांगणं किचकट आहे, ते लिहूनच तुम्हाला दाखवतो. तर ते प्रमाण या 120 मिली प्रमाणातच वापरा. त्याच्यामध्ये तुमच्या गव्हाचं टिलरिंग आणि फुटवे वाढायला मदत होईल. ज्यावेळेला तुमचे फुटवे जास्त त्यावेळेला तुमच्या ओंबे जास्त आणि आपोआप दाण्याची संख्या वाढल्यामुळे तुमच्या उत्पन्नात भर पडणार आहे. आणि याच्यानंतरचे आपण वाढीच्या अवस्थेत कोणती फवारणी करायची याबद्दल आपण नंतर व्हिडिओ बनवणारच आहोत. तेव्हा चॅनलला जोडून राहा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा. आणि तुम्हाला ही फवारणी केल्यानंतर काय बदल दिसला तेही कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.